मंत्रिमंडळ विस्ताराचा 2 दिवसांमध्ये निर्णय होईल अशी चर्चा। महामंडळाचं वाटपही याच दरम्यान होण्याची शक्यता। पिपाणी चिन्ह यादीमधून वगळण्याची शरद पवार गटाची मागणी। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं निवडणूक आयोगाला पत्र। राज्यामधील लोकसभेच्या दारुण पराभवानंतर भाजपची पुढील आठवड्यामध्ये मंथन बैठक। लोकसभेतील चुका टाळून विधानसभेची रणनीती ठरवण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। भाजपचे नवीन प्रभारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव या आठवड्यामध्ये मुंबई दौऱ्यावर। भाजप नेत्यांसोबत बैठक घेऊन विधानसभेची रणनीती ठरवणार असल्याची माहिती। मुंबई आणि नाशिक पदवीधर तसंच शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावणार। निरंजन डावखरे, अनिल परबांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। शाळांची वेळ बदलण्याच्या आणि साक्षरता अभियानाची कामं शिक्षकांना देण्याच्या निर्णयाचा फेरविचार व्हावा। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची मागणी। राज्यामध्ये आता मान्सून सक्रिय होऊन दमदार पावसाची प्रतीक्षा। मान्सूननं महाराष्ट्र व्यापला, मात्र खानदेश पूर्व विदर्भाकडे पाठ। आणि आता पाहणार आहोत पश्चिम महाराष्ट्र सुपरफास्ट। एफसी रोडवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मोठी कारवाई। शिवाजीनगर पोलीस ठाण्यामधील गुन्हे पोलीस निरीक्षक अनिल माने आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील निलंबित। पुणे हॉटेल ड्रग्ज प्रकरणामध्ये एकूण 8 जणांविरोधात गुन्हा दाखल तर 7 जणांना अटक। पुणे हॉटेल ड्रग्ज प्रकरणामध्ये बार मालकांसह मॅनेजर डीजेवर देखील गुन्हा दाखल। एकूण 4 कलम लावत गुन्हा दाखल केल्याची माहिती। ड्रग्ज प्रकरणामध्ये 9 जणांवर गुन्हा दाखल तर आतापर्यंत 8 जणांना अटक। पुणे पोलीस आयुक्तांची माहिती तर सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असल्याची दिली माहिती। इंदापूरच्या राजवाडीमध्ये 15 वर्षीय मुलगी विहिरीमध्ये बुडाल्याचा अंदाज। विहिरीवरती पाणी आणण्यासाठी गेली असता पाय घसरून पडल्याचा अंदाज। मुलीचा शोध सुरू। कोल्हापूरमधील हुपरी इथं बेधुंद तरुणानं मोटारीनं 3 मोटरसायकली उडवल्या। जमावाचा तरुणाला बेदम चोख। मोटारीची तोडफोड, तरुण ताब्यात। पुणे सोलापूर महामार्गाजवळील मेडिकलमध्ये चोरी। 3 चोरट्यांकडून मेडिकलमधील औषधं आणि रोख रकमेची चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद। पाठलाग करणाऱ्या तिघांना चोरट्यांनी दाखवला चाकूचा धाक। शिष्यवृत्ती मिळत नसल्यानं सारथी, महाज्योती आणि बार्टी या संस्थांशी संबंधित पीएचडी धारक विद्यार्थ्यांनी आंदोलनाच्या तयारीमध्ये। तर मुंबई ते पुणे काढणार लॉंग मार्च। आषाढी वारी आली तरी देखील इंद्रायणी नदी फेसाळलेलीच। सरकारकडे वारंवार मागणी करूनही मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। सरकार वारकऱ्यांच्या जीवाशी खेळ करतंय का? वारकऱ्यांचा सवाल। आषाढी वारी आली तरी इंद्रायणी नदी फेसाळलेलीच। फेस कमी न झाल्यास एकाही सत्ताधारी नेत्याला आळंदीमध्ये फिरकू देणार नाही। इंद्रायणी नदी संवर्धनासाठी झटणाऱ्या आंदोलकांचा इशारा। आता पाहणार आहोत मुंबई सुपरफास्ट। मनसे सरचिटणीस आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुंबईमध्ये झाली बैठक। वांद्रे इथल्या MIG क्लबमधील बैठकीत राज ठाकरेंनी केलं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। संदीपान भुमरेंनी दिला आमदारकीचा राजीनामा। उद्या सकाळी घेणार खासदारकीची शपथ। एअर इंडियाच्या विमानाला वारंवार उशीर होत असल्यानं प्रवासी संतप्त। मुंबई विमानतळावर प्रवाशांकडून फ्लाईट डिले झाल्याबाबत संताप व्यक्त। मुंबईमधील नव्या इमारतींमध्ये 50% घरं मराठी माणसांसाठी आरक्षित ठेवा। अनिल परब यांच्याकडून विधानभवन सचिवालयाकडे अशासकीय विधेयक सादर। वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर विभागाच्या हिवाळी सत्रामधील परीक्षा सलग घेण्याच्या निर्णयाला विद्यार्थी संघटनांचा विरोध। परीक्षा सलग न घेता मध्ये सुटी द्या, विद्यार्थ्यांची मागणी। रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेच्या 35 विशेष गाड्यांना मुदतवाढ। पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा। मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोड दरम्यानचा
बेलासीस उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी बंद. रेल्वे मुंबई महापालिका करणार पुनर्बांधणी. पुढील 18 महिन्यांसाठी हा पूल वाहतुकीसाठी बंद. ठाण्यातील माजीवाडा उड्डाण पुलावर 1.5 ते 2 फूट खड्डा. खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता. खड्ड्यामुळे वाहनांचा वेग मंदावल्यानं वाहतूक कोंडी. ठाण्यामध्ये रिक्षा चालकांची बॅनरबाजी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळाची स्थापना केल्याबद्दल बॅनरमधून आभार व्यक्त. मुंबईमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता. आजपासून पुढील 2 दिवसांसाठी मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज. माळशेज घाटामध्ये पावसाचा जोर अचानक वाढल्यानं 3 लहान मुलांसह धबधब्याच्या पाण्यामध्ये 10 ते 15 पर्यटक अडकले. पोलिसांनी सगळ्यांना सुखरूप सोडवलं. मुंबईमधील ड्रग्ज तस्करांवरती पोलिसांनी केलेल्या कारवाईची थक्क करणारी आकडेवारी. मुंबई पोलिसांनी पकडलं 5 महिन्यात 473 कोटी 7,21,890 रुपयांचं ड्रग्ज. आता पाहूयात मराठवाडा सुपरफास्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये भर चौकात मद्यधुंद तरुणाचा हातामध्ये तलवार घेत दहशत माजवण्याचा प्रयत्न. तलवार जप्त करत पोलिसांकडून तरुणाविरोधात गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसमोर काँग्रेसचं पाण्यासाठी आंदोलन. हातामध्ये हंडा घेत महापालिकेसमोर पाण्यासाठी घोषणाबाजी. मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅलीच्या नियोजनासाठी बीडमध्ये आढावा बैठक. 11 जुलै रोजी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात निघणार रॅली. लातूर नीट परीक्षा घोटाळा प्रकरणामध्ये आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची एटीएसला शंका. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शिक्षकांकडे 12 विद्यार्थ्यांचे ॲडमिट कार्ड सापडल्याची माहिती. पेपरफुटी प्रकरणी सोडून देण्यात आलेल्या दोन्ही शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल. एक शिक्षक लातूर पोलिसांच्या ताब्यात. या घोटाळ्यातील शिक्षकांची संख्या वाढण्याचीही शक्यता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील करमाड, जयपूर, भांबर्डा, लाडगाव आणि कुंबळेफळसह आसपासच्या परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. अनेक नदी नाले ओव्हरफ्लो. शेत शिवारातही साचलं पाणी. जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे टँकरच्या संख्येमध्ये घट. 7 जूनपर्यंत टँकरची संख्या 546 होती. सध्या 489 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये रील्ससाठी तरुणांचे धोकादायक स्टंट. वेरूळ लेणी परिसरामध्ये धोकादायक पद्धतीनं फोटो सेशन करणाऱ्या तरुणींचा व्हिडिओ माझाच्या हाती. नागपुरामध्ये वारकऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट. सुरगावमधील प्रस्तावित कत्तलखान्याविरोधात वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर. नागपुरात मुख्यमंत्र्यांचे अजिंक्य लोकनेता म्हणून झळकले पोस्टर्स. समृद्धी महामार्गाचं काम निकृष्ट. कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. माजी मंत्री अशोक सावजींचा आरोप. पोलीस अधिकाऱ्यांना थेट समृद्धीवरती नेत निकृष्ट कामं दाखवून दिली तक्रार. प्रसिद्ध एनटी सर्जन डॉक्टर मदन कापरे यांच्या छोट्या डॉक्टर पुस्तकाचं काल प्रकाशन. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णींच्या हस्ते प्रकाशन. बुलडाणा जिल्ह्यामधील आंबा बरवा अभयारण्याचं सौंदर्य खुलल्यानं मोरांचा अभयारण्यामध्ये मुक्त संचार. वन्यजीव अधिकारी सुनील वाकोडे यांनी टिपली दृश्य. नागपुरातील पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये बारस वाघीण आणि तिचे बछडे पाण्यामध्ये मस्ती करतानाचा व्हिडिओ समोर. खुर्सापार गेटवरून सफारी करणाऱ्या पर्यटकांनी काढला व्हिडिओ. बातम्या आहेत उत्तर महाराष्ट्रातल्या, म्हणजेच उत्तर महाराष्ट्र सुपरफास्ट. जळगावात आमदार मंगेश चव्हाणांचे समर्थक आक्रमक. जोडे मारत महाविकास आघाडीचे नेते किसन जोर्वेकरांच्या पुतळ्याचं केलं दहन. जोर्वेकरांनी मंगेश चव्हाणांचं नाव न घेता दिली होती जीवे मारण्याची धमकी. हाती टाळ घेत नाशिक पोलीस आयुक्त निवृत्तीनाथांच्या पालखीमध्ये सहभागी. पालखी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे मार्गस्थ होताना आयुक्तांनी पालखी खांद्यावर घेतली. बांबूच्या झोळीमध्ये घेऊन जाताना आदिवासी महिलेची प्रसूती. नंदुरबारच्या अतिदुर्गम भाग असलेल्या तेलखेडीचा
कुंड्या पाड्यातील घटना, गावाकडे जायला रस्ता नसल्यानं आदिवासी महिलेला बांबूच्या झोळीमध्ये नेण्याची आली वेळ. नाशिकच्या कश्यपी धरणामधून गंगापूर धरणामध्ये पाण्याचा विसर्ग, त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नाशिककरांना दिलासा. अहमदनगरच्या पाथर्डीमधून 111 किलो गांजा जप्त, 4घांना अटक. एनसीबीची कारवाई, जप्त केलेल्या गांजाची किंमत 2 कोटींच्या घरात असल्याची माहिती. अहमदनगर जिल्ह्यामध्ये मान्सूनची जोरदार हजेरी, त्यातच गावरान कांद्याच्या भावामध्ये देखील वाढ. सरासरी 400 ते 3100 रुपये दर मिळाला कांद्याला. आणि आता पाहणार आहोत कोकण सुपरफास्ट. कशेडी घाटामध्ये अवजड क्रेनची वाहतूक करणारा कंटेनर चिखलात रुतल्यानं काही काळ वाहतूक कोंडी. कंटेनर हटवण्यामध्ये प्रशासनाला यश, एका मार्गाने वाहतूक सुरू. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, तर रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर इथल्या घाट परिसरामध्ये मुसळधारेचा इशारा. दापोली जामगे रस्ता खचल्यानं दोन्ही बाजूनं रस्ता वाहतुकीसाठी बंद. पर्यायी मार्ग म्हणून जामगे शिवतर रोडचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवलीमधील वरवडे गावातून वाहणाऱ्या गड नदीपात्रामध्ये दुर्मिळ पाणमांजरांचं दर्शन. पाणमांजरं समूहानं फिरत असताना दिसतायत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.